तर विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आज आपला 12वीचा सहकारचा पेपर आणि यामधील आता आपण याचं प्रश्न उत्तरासहित बघणार आहोत। तर यामध्ये प्रश्न क्रमांक 1 जो आहे 20 गुणांसाठी, तर तो आपण प्रथमतः बघूया। तर यामधील पहिला प्रश्न आहे, वयाची वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती सभासदास पात्र असते, तर याचा योग्य पर्याय 18 हा बरोबर आहे। दुसरा आहे, भारतातील पहिला सहकारी संस्था कायदा साली संमत करण्यात आला, 1992, 1925, 1904, तर याचं योग्य उत्तर असेल 1904। त्यानंतर आहे, भांडवल उभारणीचे हे बाह्य साधन आहे, तर याचं उत्तर कर्ज रोखे हे आहे। त्यानंतर आपलं चौथं यामधील जे आहे तर ते बघूया। सहकार शिक्षण व प्रशिक्षण संघटना ही रचना असते, तर ही द्विस्तरीय असते। आणि पाचवा आहे, नागरी सहकारी बँक या भागात कार्य करते, तर शहरी भागात। याची डिटेल आणखीन बघूया मित्रांनो, परंतु तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यानंतर यामधील प्रश्न क्रमांक यामधला ब आहे, एकमधील ब, अ गट आणि ब गटाचे आपल्याला जोड्या जुळवायचे आहे। तर इथे आपल्याला उजव्या साईडला 10 दिलेले आहेत, त्यामधून पर्याय निवडायचे आहेत। अ आहे आपलं सहकारी संस्थेची संरक्षक भिंत, तर त्याला आपलं 6 नंबरचा पर्याय म्हणजे राखीव निधी। त्यानंतर ब आहे संचालक, तर हे याचा पर्याय 1 बरोबर आहे, सभासदाचे प्रतिनिधित्व। क आहे प्रशिक्षित कर्मचारी वर्ग, तर याचा पर्याय 2 बरोबर असेल, कार्यक्षम व्यवस्थापन। आणि ड आहे बहुराष्ट्रीय कंपनी, तर प्रचंड प्रमाणात उत्पादन। आणि सहकार आयुक्त व निबंधकाचे कार्यालय, तर याचा योग्य उत्तर आहे पुणे, म्हणजे पर्याय क्रमांक यामधील 8 आपल्याला तो जोडीमधला लिहायचा आहे। त्यानंतर क आहे खालील विधानासाठी एक शब्दसमूह आपल्याला लिहायचा आहे। शहरी भागातील पगारदार वर्ग, लहान व्यावसायिक, कारागिरांना कर्ज पुरवठा करणारी बँक ती नागरी सहकारी बँक। त्यानंतर केवळ प्रवेश फी भरून सभासदत्व मिळवणारी व्यक्ती, तर ती नाममात्र। त्यानंतर आहे सहकारी संस्थेचे जमा खर्च तपासणारी व्यक्ती, तर याचा शब्द असेल सहकारी लेखापरीक्षक। त्यानंतर जिल्हा पातळीवर कार्य करणारी सहकारी बँक, जिल्हा सहकारी बँक। पाचवा भाग प्रमाणपत्रावर प्रथम क्रमांकावर नाव असणारा सभासद, तर त्याला आपण क्रियाशील सभासद म्हणतो। त्यानंतर ड आहे खालील विधाने चूक की बरोबर की चूक ते आपल्याला लिहायचे। भारत सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज नाही, तर हे चूक आहे, कारण प्रशिक्षण हे प्रत्येक वेळेला गरजेचं असतं। दुसरा आहे सहकारात नफ्यापेक्षा सेवेला अधिक महत्त्व दिले जाते, बरोबर आहे। तिसरा आहे संचालक हे सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहत नाहीत, हे चूक आहे। चौथा आहे राज्य सहकारी बँकेचे कार्यक्षेत्र देशभर असते, हे पण चूक आहे। त्यानंतर आहे कार्यकारी समिती उपसमिती नेमू शकते, तर हे बरोबर आहे। त्यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 2 बघूया। खालील संज्ञा संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहे, कोणत्याही 4 सोडवायच्या आहेत 2 गुणांसाठी आहे। पहिली आहे गणसंख्या व्यवस्थापन समिती, सहकार, प्रशिक्षण। चौथा ठराव, नवीन आर्थिक धोरण आणि इतिवृत्त। यापैकी आपल्याला जे 4 सोपे असेल तर ते सोडवायचे आहेत। त्यानंतर यामधील प्रश्न क्रमांक 3 आहे, खालील विधानाबाबत आपल्याला सहमत लिहायचं आहे। 6 गुणांसाठी हा प्रश्न असतो, 2 आपल्याला लिहायचे। राज्य सहकारी बँकेमुळे राज्यातील पतपुरवठ्यात समतोल राखला जातो। दुसरा आहे सचिव हा सहकारी संस्थेचा महत्त्वाचा पदाधिकारी असतो। तिसरा आहे पहिली सहकारी म्हणजे सर्वसाधारण मंडळ सभा सहकारी संस्थेचे अस्तित्व निर्माण करणारी असते। त्यानंतर चौथा आहे 12 मार्कासाठी फरक स्पष्ट करा, 3 आपल्याला यामध्ये लिहायचे आहेत। पहिला आहे बचत ठेवी आणि मुदती ठेवी। दुसरा आहे क्रियाशील सभासद आणि नाममात्र सभासद, अध्यक्ष आणि सहकार आयुक्त व निबंधक। चौथा आहे अधिमंडळाची वार्षिक सभा आणि अंतिम सभा। यानंतर 5वा प्रश्न आहे, आपल्याला टिपा लिहा, कोणतेही 2 आहे, 4 मार्कासाठी असतं। सहकार व शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता। त्यानंतर हिशेब तपासणीचे फायदे। तिसरा आहे सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या, तर यापैकी आपल्याला कोणतेही 2 आपल्याला जे योग्य वाटेल ते सोडवा। त्यानंतर कारणे दे आहे, कोणतेही 2 आपल्याला सोडवायचे, हे पण 4 मार्काला आहे। सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो। दुसरा आहे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते। तिसरा आहे सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे। चौथा आहे सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात। 7वा प्रश्न आपल्याला कोणतेही 2 सोडवायचे आहे, 5 मार्काचा आहे। सहकारी संस्थेकडून पाठवले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र लिहा। दुसरा आहे नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा। तिसरा आहे भाग विक्रीचे विविध फायदे विशद करा। आणि आपला 8वा प्रश्न जो आहे आपला, तो आपला 8 गुणांचा आहे। अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा। आणि दुसरा प्रश्न आहे सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते सविस्तरपणे लिहा। तर यापैकी मित्रांनो
आपल्याला आता हा 2026चा पुन्हा एकदा डिटेल विचारलेले प्रश्न त्यावर वेगळा व्हिडिओ बनवूया आणि सध्या आज आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.